2 दिवसापूर्वी काय झालं माहितीये का, मी असा स्टुडिओमधनं बाहेर पडत होतो आणि मला एक व्यक्ती दिसली. त्याच्या हातात एक पुस्तक होतं. पुस्तक माझ्या एका ना आवडत्या विषयाचं होतं. पण तो कव्हर जे होतं ना त्या पुस्तकाचं, बरं ते फिजिक्सचं पुस्तक होतं. हा पुस्तकाचं कव्हर जेव्हा मी बघितलं ना, तेव्हा त्यांनी मला अट्रॅक्ट केलं आणि मी त्या व्यक्तीशी संवाद साधू लागलो. भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स मराठीमध्ये या संदर्भातलं हे पुस्तक आहे आणि त्या पुस्तकाच्या मागची संकल्पना काय आहे, का निर्मिती झाली, त्याचा सेल किती होतोय, हे सांगायला आज या पुस्तकाचे प्रकाशक आपल्या बरोबर आहेत. त्यांचं नाव आहे चैतन्य काळे. चैतन्य साहेब, कसे आहात? मस्त. आणि सगळ्यात महत्वाचा, तुमचा मूड कसा आहे आज? एकदम फ्रेश. साहित्य संमेलन काय काय दिसतंय तुम्हाला आणि वेगळं काय दिसतंय साहित्य संमेलनात? उत्साह दिसतोय प्रचंड मोठ्या प्रमाणावर आणि लोक येत आहेत, पाहतायत आणि साहित्याचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. पुस्तकं खरेदी करतायत, वाचतायत. म्हणजे ही खूप आनंदाची गोष्ट आहे की लोक अजूनही पुस्तकांकडे येत आहेत आणि ती वाचतायत. हा खूप आनंद देणारी बाब ह्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून निदर्शनास आलेली आहे. आपला एक मित्र आहे इथे, तो ना रील्स करतो इंस्टाग्राम वरती. त्यांनी एक पुस्तक लिहिलंय. मला तो पुन्हा बुक फेस्टिवल मध्ये भेटला. त्याला विचारलं, तुला काय गरज पडली पुस्तक लिहायची आणि छापायची? तू तर रीलवर इंस्टाग्राम वरती तू फेमस आहेस. तर म्हणाला, दादा हे सगळं ना नश्वर आहे. पुस्तक एकमेव अशी गोष्ट आहे जी शाश्वत आहे. एक्झॅक्टली. आणि तुम्ही आज असा प्रयोग केलेला आहे जो पूर्णपणे नवीन आहे आणि या शाश्वत माध्यमातून तुम्ही तो केलेला आहे. याबद्दल सगळ्यात पहिलं तुमचं अभिनंदन. धन्यवाद. 2 दिवसापूर्वी हे पुस्तक प्रकाशित झालं आणि 150 कॉपीज तुम्ही म्हणताय की विकल्यात. त्याबद्दल तुमचं परत एकदा अभिनंदन. आपलं त्या दिवशी जे बोलणं झालं, तर या पुस्तकामागची कॉन्सेप्ट तुम्ही मला समजवली. पण आपल्या प्रेक्षकांसाठी, आपल्या व्ह्युअर्ससाठी या पुस्तकामागची कॉन्सेप्ट काय आहे हे जरा आम्हाला समजावून सांगा ना. विज्ञानामध्ये एक असतं की हायपोथेसिस, त्याला मराठीत सिद्धांत म्हटलं जातं, आणि एक असतं फिलॉसॉफी, त्याच्या मागचं तत्वज्ञान. तर आपण नेहमी म्हणतो मराठीमध्ये की समाज हा विज्ञाननिष्ठ झाला पाहिजे, विज्ञानवादी झाला पाहिजे. बरोबर आहे. पण प्रॉब्लेम काय होतो की विज्ञानवादी होणं म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न पडतो. म्हणजे विज्ञान नेमकं काय आहे, तर त्याचं उत्तर आपल्याला या पुस्तकामध्ये मिळतं. कारण मध्ययुगामध्ये ज्यावेळी रिनायसन्सची सुरुवात झाली, सुरुवात झाली, बरोबर, त्यावेळी ही पद्धत उदयास आली की कुठलंही तथ्य हे वैज्ञानिक कसोटीवर अगोदर तपासून बघायचं, त्या सायंटिफिक लेवलवरती त्याला टेस्ट करायचं आणि मगच ते ऍक्सेप्ट करायचं. तोपर्यंत त्याला मान्यता नाही. अगदी खरंय. आणि हे आईन्स्टाईनच्या बाबतीत पण खरं आहे. आईन्स्टाईनने असे काही सिद्धांत मांडले होते, जोपर्यंत ते सिद्ध झाले नाहीत तोपर्यंत त्याला मान्यता मिळाली नव्हती. म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत आईन्स्टाईन एवढा मोठा शास्त्रज्ञ होता आणि त्याने मांडलंय म्हणजे ते असायलाच पाहिजे. E=mc² हे तो म्हणतोय म्हणून हे असलंच पाहिजे असं नाही, अजिबात नाही. ते त्या वैज्ञानिक कसोटीवर सिद्ध झालं पाहिजे, वेळोवेळी ते प्रूव्ह झालं पाहिजे. आणि त्याचे 4 स्टेप आहेत. त्याच्या स्टेप मध्ये सगळ्यात पहिली स्टेप आहे प्रश्न विचारणं, आस्क द क्वेश्चन्स. बरोबर. त्याच्यानंतर आहे ऑब्झर्वेशन, निरीक्षण. तिसरं आहे हायपोथेसिस. अँड सगळ्यात शेवटी आहे सिद्धांत म्हणजे थिअरी. आणि ह्या 4 टप्प्यामधून 4 कसोट्यांवर ज्यावेळी एखादी तत्व जातं त्यावेळी त्याला वैज्ञानिक मान्यता मिळते, अन्यथा नाही. मला गमतीची गोष्ट आता इथं साहित्य संमेलनामध्ये पाहायला मिळाली. मी जस्ट तुम्हाला सांगतो की आपल्या स्टॉलच्या समोर एक स्टॉल आहे, कुठल्या तरी मठाचा आहे किंवा कोणाचा तरी आहे तो, आणि तिथे एक बॅनर लागलेला आहे आणि म्हणे नागवेलीची पानं वर्षभर खाल्ल्यानं सापाचं विष चढत नाही. असं का होतं, तर म्हणे साप त्या नागवेलीच्या तिथे जातो आणि त्याच्या स्पर्शामुळे त्याच्यामध्ये अँटीव्हेनम जे काही व्हॅक्सिन आहे ते तयार होतं, त्याच्यामुळे एक तर ते विष चढत नाही किंवा होत नाही. मी त्यांना विचारलं हे कसं शक्य आहे. पण तो साप निवडुंगाच्या बाजूला गेला तर
उद्या दिवडुंग खायला लावतील नाही आपल्याला. नाही, ते तसं होतं. मी त्यांना जाऊन क्वेश्चन केला की हा. हे असं कसं होईल, हा. नाही का, हम्म. हे कसं सिद्ध करणार. नाही म्हणे, ते आमच्या सद्गुरूंनी सांगितलं, प्रश्न विचारायचा नाही. जर प्रश्न विचारला तर तुम्ही आमच्या सद्गुरूंचा अवमान करताय. खरी मेक इथं आहे. भारतभर हेच चाललंय. डोंट आस्क द क्वेश्चन. आम्ही काय म्हणतो, म्हणजे आम्ही म्हणण्यापेक्षा विज्ञान काय म्हणतं, विज्ञान काय म्हणतं? की प्रश्न विचारा. हम्म. आणि मग प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही निरीक्षण करा, त्याचं हायपोथेसिस मांडा, आणि मग सिद्धांत, आणि मग ते प्रूव्ह होईल. बरोबर आहे. म्हणजे कुठलाही दावा तुमचा विज्ञानाच्या कसोटीवर खरा उतरला खरा पाहिजे, उतरला तरच- वारंवार खरा उतरला वारंवार तो खरा उतरला पाहिजे, तरच ते होणार आहे. हम्म. आणि हे या पुस्तकाचं तात्विक बैठक आहे की बर. समाज विज्ञान निष्ठ झाला पाहिजे. दुसरी बाजू याची की विज्ञानाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे, किंवा आपल्याकडे अध्ययन म्हणजे टीचिंग अँड लर्निंग, ज्याला मराठीत अध्ययन अध्यापन असं जे म्हणतो, बरोबर. त्या मेथड थोड्याशा Outdated आहेत. आउटडेटेड किंवा कालबाह्य असं म्हणू शकतो. तर मग आपण नव्यानं काय देऊ शकतो, नव्या पद्धतीनं काय शिकवू शकतो. तर ही दुसरी बाजू या पुस्तकाची आहे की बर. अतिशय सुलभ तुमच्या नेहमीच्या बोली भाषेमध्ये, आणि विशेषतः मराठीमध्ये, बर. याचं इंग्रजी व्हर्जन तर येणारच आहे, बर. परंतु मराठीमध्ये अगदी खेड्यापाड्याच्या जिल्हा परिषदच्या ज्याला मराठी वाचता येतं त्याला सुद्धा ते कळेल. बर. आणि नुसतं कळणार नाही, त्या संकल्पनांसाठी, प्रत्येक संकल्पनेसाठी आपण त्याच्यामध्ये चित्र काढलेलं आहे. बर. त्या चित्राच्या माध्यमातून जर ते वाचून नाही कळलं तर ते चित्रातून कळेल. बरोबर. आणि ते पिक्टोरियल मेमरीमधून, म्हणजे चित्र स्मृती ज्याला म्हणतो, पिक्टोरियल मेमरीमधून ते लॉंग टर्म मध्ये तुमच्या लक्षात राहील. बरोबर. अशा पद्धतीने पुस्तकाची रचना आणि डिझाईन केलेलं आहे.